गाईज काय झालं माहितीये का, आपण गेले तर करमतच नाही कसं तरी. बाई व्हिडिओ कर माझी. गाईज थांबा 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 थांबा. सांग कोणाला घेऊन गावातला बाबा आहेत ना त्या तिथं लग एक नंबर काम केलेलं आहे पप्पानी. डायनिंग टेबल बघू शकता. डायनिंग टेबल डायनिंग. सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बरेच दिवसातून ब्लॉग येत आहे. म्हणजे मागच्या वेळेस तर मला वाटतं गुरुवारी दिदीला नेली घरी, तोच लास्ट ब्लॉग होता. आणि मी ब्लॉग पण टाकायचं बाकी आहे, गुरुवारचाच बाकी आहे. गुरुवारचा आणि बुधवारचा बाकी असेल आय थिंक. नाही, बुधवारचं टाकलं, गुरुवारचा बाकी आहे. तर तो टाकीन आता, कारण की एडिटिंग करायला टाईमच नाही भेटत मला. दिवसभर आहे ना काही कामं नसतात, नुसतं इकडं तिकडं फिरायचा. म्हणून डेली ब्लॉग पण नाही बनवत. आतापासून बघू जसा भेटेल तसा बनवेन. आणि आज रविवार आहे तर आजचा मेनू आणले मम्मीने. चिकन आणले आणि गावातलं बाबा आहेत ना त्याही तलक दिलेली आहे. तर मम्मी बोलते की आज आपण चुलीवरचा स्पेशल बोलतं दाखवू, बोलतं सगळ्यांना, बोलतं ब्लॉग बनव. बरं ठीक आहे, ब्लॉग बनवतं. आणि मग मस्तपैकी आता मी चलो वरती, चुलीवरला चिकन वगैरे दाखवता तुम्हाला. नक्की रेसिपी ट्राय करा. इकडं बाबाने ती तलक आणून दिली ती आहे, नाही तर मम्मीने चिकन पण आणलेलं आहे आम्हाला. आणि दीदी गेले तर बाय पण गेले तर करमतच नाही, कसा तरी दिवस ढकलायला लागते. कारण की रोजच्या आता 3.5 महिने आम्हाला सवय चालते बायची, बाय बाय विरा विरा बोलून. आता दिवसभर सकाळचे उठल्या उठल्या व्हिडिओ कॉल, हे रात्री झोपता झोपता दिवसभर व्हिडिओ कॉलच बोलायला लागते. शेवटी करमत नाही, माहितीये का. तरी मी अर्ध्या क्लिप्स आहे ना टाकल्या नाही ब्लॉगमध्ये. आम्ही रडत होतो त्या, कारण की नको बरं नाही टाकत, जाऊ दे बरं. तर आज मम्मी बनवणार आहे चिकन. चिकन मम्मी बाबांचं घेऊन सांगितलं. मग बघलं मम्मी सांग सांग कोणाला घेऊन गावातला बाबा आहेत ना त्या तिथं लग दिले हाणून. लक्ष्मण बाबाने गावातले आहेत. ते बोलला की देईन देईन, पण दिदी पण गेली. मग आता बरं दिदीला आता डबा जेवण डायरेक्ट पाठवेल. आता वरती भुजा, परत कांदा, परत खालती होऊन पेस्ट वगैरे करा. त्याच्यामुळे आम्ही इथंच कांदा बिंदा भुजून पेस्ट करून डायरेक्ट वरती नेतो. आम्ही आता जस्ट वरती आलो आणि आता सगळं बनवायला घेतो. मी मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलाच होता की आम्ही एकदा तवा पार्टी केली ना मम्मी, तवा काकूनी सगळा बनवलेला. आता मम्मी वगैरे करते. हां, आता मस्तपैकी बनवून घेतो. खालची पेस्ट वगैरे सगळं करून आणलेलं आहे. ही पेस्ट आणली करून. याच्यानं काय कांदा खोबरा वगैरे भुजून टाकले सगळा. यो दीदीसाठी रश्शाला तलगीचा. इथलं गाय हे चिकन आणले. इकडं आमच्यासाठी कांदा बिंदा आणले कापून, मसाला बिसाला. ना तर आता आग लावते मम्मी. आमचा पसारा मागचा इग्नोर करा हां. काय असतं त्यासाठी साफसफाई ठेवायची असतं. कायला असू दे ग. हो हो. आणि पप्पाचं वरती ना काम करतात. बघून येतो मम्मी. मी तर तो आग लावून ठेव. इकडं बघा ही काम करतात. कुठे अरे विराज सांगते काय रास नाचतंय खालती, आवाज येतो पप्पा कलर. आता याच्यानं वाटून टाकले. वाटण जास्त आहे त्याला कशाला टाकतोस तू? टाकला कुठे ठेवू ठेवला जागा. हा मरू दे थोडा. थांब पण टेस्ट करता. अरे मीठ ना आणलं मम्मी. जाईल नंतर. आणि आणि ह्या करायची आता. अरे मम्मी बटाटा बी आणला. पप्पा बोलतं बाई व्हिडिओ कर माझी. जावंच का कल्लडम ती कल्लडम असे तारपत्रे बाई. पाणी घालते ना रे बाई, पाणी घालते.
ओरी अरे ओरिओ आलता इथं माझ्या पाठी पाठी ओरिओ गेला वाटतं मित्र ओरिओ ओरिओ गाईच विषय असं झालेला आहे की खालती पाहुणे आल्यान आणि मम्मीने ते सगळं असं अर्धवट ठेवून गेले आणि मी होते म्हणजे मागचे टाइम बनवले पण तेव्हा चूलबिल काकूनी वगैरे पेटून दिली तिने आम्ही पहिल्यांदा चूल पेटवले तर बघा ही एक साईडला बनवले ती तिकडं शिजतंय आता या दिदीचं तलगीचं सगळं घालून घेतंय बघू शकता मी कसे चूल पेटवले काहीतरी जुगाड आहे खाली पाहुणे बसले ना म्हणून नाही तर मम्मीने सगळा केला असता गॅसवर जमतं म्हणा गॅसवर सगळं जमतं बघू आता कसं होतंय गाईज गाईज काय झालं माहितीये का गाईज थांबा 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 क्या बरे बघला थांब थांब खालती गेलो दाखवतो शिट्या डायरेक्ट भुशूम काही ना सगळी पत्रा फुटायला लागली मम्मी एक नंबर काम केलेलं आहे पप्पानी थांब खालची दाखवू चल बाई हा सॉरी ओ इकडे बघा डायरेक्ट खालती बघला डायरेक्ट पप्पा इकडे आले गणपती बाप्पा पप्पा काहीच पप्पा आहे ना वरती काम करत होतं पत्रांचं इथं तुम्हाला दाखवलंच होतं मगाशी पण नेमकंच नशीब तारपत्री टाकलेली होती पत्र आमची पक्की जुनी आहे ना डायरेक्ट पप्पानं पाय टाकला डायरेक्ट पप्पा खालती नाही आलं विटच आली खालती नशीब म्हणजे ती तारपत्री होती म्हणून नाही तर पप्पा डायरेक्ट खालती आला तर चिकन खायला मम्मी क्या सीन हो गया हाँ मम्मी सीन क्या हो गया देखो गणपती बाप्पा मोरया हो गया टोरक्यासाठी माहित आहे का हे बघ डायरेक्ट डिस्क्या आता तिथं सेटअप करताना डायरेक्ट लिचू इकडे लिचू त्याला चिकनाचा वास आला तर चिकन साठी वर थरपडतंय मम्मीरन जात आहे चिकन मागायला लसूण काय पाहिजे गाईज मस्तपैकी मी आता चिकन बिकन शिजला आणि इथं मम्मी साई मुगाची डाळ बनवली आणि खायला बसल्या सगळी पप्पा दिदीला दाखवताना शिंबा शेटला एकट्याला झाले आम्ही वरती खाते या जेवायला गाईज आमचं डायनिंग टेबल बघू शकता डायनिंग टेबल या जेवायला चला काय आमचा चुलीचा जवळ वगैरे मस्त झालेला आहे आता आम्ही मस्त आंबा खायला बसल्या या जेवायला जेवून झाला म्हणजे आता आंबा खायला घेतलं टोपा आमची सगळी काली झाली गाईस काली झाली चुलीचा जेवण सो हॅलो एव्हरीवन डायरेक्ट संध्याकाळची ब्लॉगची स्टार्टिंग करते दुपारी वर्षी जेवून आलो ना पप्पाने घेतलेलं तारपत्रीचं काम करायला आणि पप्पाचं गेलं ना आता पप्पा आणि विराज गेले दिदींचे तर तुम्हाला सांगलेलंच होतं दुपारी तलगीचा रस्ता जेवून आणि बाकीचं काय सामान न्यायचं तो घेऊन गेला आणि मम्मीने घेतलं तर चिल्ली बनवायला कारण की विराज सांगतं त्यानं चिकन म्हणजे मला चिकन तर बोलतंय मला चिल्ली पाहिजे म्हणून व्हेजवाल्यानं डायरेक्ट स्पेशल चिल्ली बनवले आणि बस आणि मी मस्त एक कुर्ती शिवत होतो बघू आजचा ब्लॉग एवढाच आहे शक्यतो नंतर जाऊन नवीनच दाखवीन बघू जर टाईम भेटला असं डेली ब्लॉग बनवायला तर बनवेन तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा बस तर आज संध्याकाळचे स्पेशल मस्तपैकी मम्मीने घेतले पनीरची चिल्ली बनवायला कारण की मनात आहे बरं असा दाखवून ठेवावं लागतं आम्हाला असं दाखवून या लिस्ट बहिणी बघ याला डबका भेटला वा आयता भेटला त्याला सगळा आयता चलो आता चिल्ली विल्ली बनवतो मम्मी आमचं तर माझं तर शिजलेलंच आहे वाईट वाटतं